ग्रेटर कैलाशनगरमधील माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपला सांस्कृतिक कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे, तेव्हा आयोजन समितीतर्फे मी आपणा सर्वांना आमंत्रण व निमंत्रण देते की आपण सगळ्यांनी लवकरात लवकर ग्रेटर कैलाशनगरचे क्रीडांगण आहे त्यामध्ये उपस्थित राहावे। 134वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समिती निमित्त आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। याआधी आपण हे आपलं तिसरं पर्व आहे। या तिसऱ्या पर्वामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आपण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात इथे सादर करणार आहोत, तेव्हा या सादरीकरणासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे, कारण हा कार्यक्रम तुमच्या आमच्याशिवाय अधुरा अपुरा आहे। आंबेडकर जयंती उत्सव समिती सम्यक कॉलनी द ग्रेटर कैलाशनगर अमरावती यांच्या विद्यमाने आयोजित 2329वी सम्राट अशोक जयंती, 198व्या महात्मा ज्योतिबा फुले जयंती व 134व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व 2587व्या बुद्ध जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन त्या दृष्टीने प्रयत्नशील राहायला हवे। त्याचप्रमाणे यामध्ये अध्यक्षपद भूषविताना विशाल गजभिये सर यांनी देखील आपले खूप छान मार्गदर्शन केले होते। ते आपल्या भाषणामध्ये बोलताना म्हणाले होते की केवळ आंबेडकर मतवादी बनून चालणार नाही, तर आपल्याला त्या दृष्टीने आचरण करावे लागेल, त्या दृष्टीने पाऊल टाकावे लागतील। त्यानंतर आपले दुसरे पर्व होते शाहीर गावंडे सर यांनी आपल्याला त्यांच्या प्रबोधनपर भाषणामधून हे सांगितले की बाबासाहेब हे केवळ आपलेच नव्हते, तर ते सर्वांचे होते, ते सर्वांसाठी होते। बाबासाहेब माझे साहेब, एकच साहेब बाबासाहेब। तेव्हा आणि आपल्याला जेव्हा काही दान करायचं असतं तर ते दान केवळ पैशाने नव्हे, तर आपण कुणाला वेळ, मेहनत व त्यांना साथ देऊन पण करू शकतो। केवळ पैसा म्हणजे दान नव्हे, तर आपण त्या व्यक्तीला, त्या समाजाला दिलेला वेळ म्हणजे हे देखील एक प्रकारे दानच आहे। तेव्हा आपण जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या सवलती मिळवून दिलेल्या आहेत, त्या सवलतीमध्ये पगार असू द्या, बोनस असू द्या किंवा आपल्याला मिळालेली नोकरी असू द्या, ही केवळ आपल्याला बाबासाहेबांचे उपकार आहे आणि त्या बाबासाहेबांचे महामानवाचे उपकार या सर्व कार्यक्रमामध्ये एवढी मोठी जी जबाबदारी आहे ती सांभाळताना मला थोडंसं टेन्शन आलं होतं। मला जेव्हा बागडे सर, माननीय बागडे सर व आपले केशव भाऊ यांनी जेव्हा ही सर्व जबाबदारी तुम्हाला सांभाळायची असे सांगितले, तेव्हा मी मात्र पेचात पडले की इतकं सगळं मी सांभाळणार कसं। परंतु जोपर्यंत आपल्याला कोणी जबाबदारी देत नाही तोपर्यंत आपण त्या दृष्टीने पाऊल उचलत नाही, आणि एवढा सगळा विश्वास या आयोजन समितीने माझ्यावर टाकला आणि मी तो सार्थ करावा असं मला वाटतं। आणि चुकल्यास ज्येष्ठ, श्रेष्ठ व आयोजक मान्यवर सगळ्यांकडून पहिल्यांदाच मी माफी मागते। एखादं वाक्य इकडच्या तिकडे चुकीचं झालं तर मला कृपया सगळ्यांनी माफी द्यावी। या सर्व कार्यक्रमामध्ये मला रुचिला इंगोले यांनी देखील खूप मदत केलेली आहे। मला गेस्ट ठरविताना रुचिलाचं खूप सहकार्य झालं। उपस्थित सर्व सन्माननीय, रंगमंचासमोरील आपण सर्व सन्माननीय, महाकरुणिक सम्यक संबुद्ध बहुजनांचे राजे शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, आरक्षणाची मुहूर्तमेढ पहिल्यांदा रोवणारे राजे शाहू महाराज, या आरक्षणाला घटनात्मक आयाम देणारे युगप्रवर्तक विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मनोरंजनातून प्रबोधन व प्रबोधनातून परिवर्तन हा नवा प्रवाह सांगणारे सत्यशोधक कॉम्रेड, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, माता रमाई, माता जिजाई व माता सावित्री, या ज्या महानायकांनी या युग परिवर्तन करण्यामध्ये सहकार्य केले त्या महानायकांचे व महानायकांचे मी पुनश्च एकदा अभिवादन करते व आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी, हम नहीं है किसी के गुलाम, हम नहीं है किसी के गुलाम, क्योंकि हमारी कहानी बाबा साहब ने लिखी, क्योंकि हमारी कहानी बाबा साहब ने लिखी। कार्यक्रम मग तो कोणताही असो, प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाशिवाय व उपस्थितीशिवाय तो अधुरा अपुराच असतो। तेव्हा ज्यांचे कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे, चोहो दूर पसरला ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे, आपल्या येण्यातून झाला सोहळा हा साकार आहे, तेव्हा सर्व आदरणीय माननीय व्यक्तींचे टाळ्यांच्या गजरात म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे। दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे। तिमिरातून तेजाकडील प्रकाशाचा प्रारंभ आहे, तिमिरातून तेजाकडील प्रकाशाचा प्रारंभ आहे। कळले असते का? अजिबात नाही। आणि मी सुद्धा एक आपल्या समोर मोडकं तोडकं गाणं सादर करते, हे सुद्धा आपल्याला कळले
असते का? मुळीच नाही. पण ही आयोजित समिती आपल्याला इथे वाव देत आहे, म्हणून आपल्या महिलांमधील टॅलेंट समोर आणण्याचं काम ही आयोजन समिती खरे आहे. खरोखर जर आयोजन समितीने आपल्याला संधी दिली नसती तर कुणामध्ये काय टॅलेंट आहे हे खरंच कळले नसते. आज सांस्कृतिक कार्यक्रमाचा एवढा मोठा जेव्हा आपण कार्यक्रम घेतो तेव्हा यामध्ये आज जो कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये महिलांनी देखील सहभाग घेतलेला आहे आणि याचे सर्व श्रेय हे आपल्या आयोजन समितीला जाते. आपण घरात बसून चूल आणि मूल एवढंच सांभाळायचं नाही तर प्रत्येकामध्ये सुप्त कलागुण असतात व त्यांना वाव मिळावा यासाठी असं एक रंगमंच. फुलांना शोभा नाही फुलहाराशिवाय, सभेला शोभा नाही मान्यवरांशिवाय. आजची सभा अपूर्ण वाटली असती ज्यांच्याशिवाय, ती म्हणजे आपण सर्व ग्रेटर कैलाश नगरमधील समस्त रसिक वर्गांशिवाय. शेवटी ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो आता येऊन ठेपलेला आहे. पलकों को झुकाकर सलाम करते हैं, पलकों को झुकाकर सलाम करते हैं, इस दिल की दुआ आप सभी के नाम करते हैं. मंजूर हो तो मीठी सी तालियां हो जाए, मंजूर हो तो मीठी सी तालियां हो जाए, क्योंकि ये शानदार सा कार्यक्रम आपके नाम करते हैं, ये शानदार सा कार्यक्रम आपके नाम करते हैं. ग्रीष्मातल्या गरमीला ओलावा थंडावा देण्यासाठी घेऊन येतो श्रावण महिना पाऊस. श्रावणात सुगंध दरवळतो तन्मनात. त्याचप्रमाणे तळपत्या सूर्यासारख्या आपल्या बाबांची जयंती येऊन ठेपली आहे काही क्षणातच. वर्गाच्या बाहेर बसून ज्याने अभ्यास केला त्याच व्यक्तीने, त्याच महामानवाने एवढे जगाचे सर्वात मोठे संविधान लिहिले, त्या संविधान निर्मात्याची आता जयंती येत आहे आणि या संविधान निर्मात्याच्या जयंतीनिमित्तच आज आपण इतका मोठा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे. तेव्हा प्रत्येक मुलाच्या मध्ये सुप्त कलागुण असतात आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार व लेखणी आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आज आपण एकजुटीत लहानांनाच नव्हे तर आपल्याला देखील बाबासाहेब कळावेत यासाठी, बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची छाप ही पडावी यासाठी आपण अशा कार्यक्रम दरवर्षीच घेणे खूप आवश्यक झालेले आहे. खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, लोक आणि तसा समाज आपण निर्माण करू शकलो आहोत का हा विचार येतो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती ही समाजकार्य करायला निघते तेव्हा त्या व्यक्तीला होणारा विरोध, विविध पडणारी गट, न असणारी एकजूट आणि मागे खेचणारे हात हे खरंच बाबासाहेबांच्या अपेक्षित असणाऱ्या समाजाच्या उंचीपर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवणार आहे का? राजकारण हा माझा विषय नाही, परंतु जेव्हा समाजकार्यामध्ये आपण राजकारण घुसवतो तेव्हा समाजाची अधोगती व्हायला यात किंचितही वेळ लागत नाही. तेव्हा आपण सर्वांनी जागरूक व्हायला हवे, जागे व्हायला हवे. मात्र आपल्या ग्रेटर कैलाश नगरमधील समस्त नागरिकांचे एक खास वैशिष्ट्य आहे की ते सर्व कार्यक्रमामध्ये एकजुटीने एकत्र येतात. म्हणूनच दरवर्षी आपला कार्यक्रम बहारदार, शानदार व दर्जेदार होतो. विचार व मत स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, कारण तो अधिकार बाबासाहेबांनीच आपल्याला दिलेला आहे. चुकीच्या गोष्टीचे व चुकीच्या व्यक्तीचे समर्थन करू नये, मात्र योग्य व्यक्तीला हात द्यायलाही विसरू नये. तेव्हा समाजाची प्रगती होण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही. आज आपल्याकडे केशव भाऊंसारखे एक उमदे व प्रभावी व्यक्तिमत्व आहे. आज आपल्या ग्रेटर कैलाश नगरमधली कोणतीही समस्या असली तरी केशव भाऊ तळमळीने ती समस्या सोडविण्यासाठी तत्पर असतात. त्याचप्रमाणे आपले प्रताप सर बागडे सर आहेत, विशाल गजबिये सर आहेत, कपिल बेले सर आहेत आणि संपूर्ण आयोजन समिती. कृपया मी सगळ्यांची नावं जरी मला माहिती नसली किंवा मी घेऊ शकली नसली तरी पूर्ण आयोजन समितीचे हे एक कार्य आहे की या कार्य ते बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यप्रणालीवर काम करतात आणि त्यांना साथ देणे खरोखरच आपले खूप जरुरीचे आहे. आपण आणि केशव भाऊंविषयी जर मला स्पेशली बोलायचे झाले तर केशव भाऊंमधला मला एक गुण इतका आवडतो की तो मला स्वतःला देखील आत्मसात करावासा वाटतो. केशव भाऊ जेव्हा पण भेटतात तेव्हा ते झुकून नमस्कार करून जय भीम करतात व बोलताना, धन्यवाद बोलताना सुद्धा झुकून नमस्कार करून जय भीम बोलतात. मला वाटतं हे फार कमी लोकांना जमत असावं, कारण छोटे मोठे हा भेद न पाळता झुकतात. ते जेव्हा झुकतात तेव्हा अनपेक्षितपणे त्यांना आशीर्वाद मिळतात आणि ह्याच आशीर्वादाची गरज आज आमच्या इथे सादरीकरण होणाऱ्या सर्व सादरकर्त्या विद्यार्थ्यांना, महिलांना आणि बालगोपालांना आहे. तेव्हा मी पुनश्च एकदा सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात होते आहे हे सांगून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करते.